आज माननीय केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयलजींनी जी बैठक घेतली ती समीक्षा बैठक आमदार सुनील राणेजी येथे आले. आज ही बैठक समीक्षा बैठक झाली. मला वाटतं सर्व पत्रकार मित्रांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त, एसआरएचे सीईओ, म्हाडाचे सीईओ, माननीय जिल्हाधिकारी उपनगर, एमएमआरडीचे ऍडिशनल कमिशनर, महापालिकेचे, एसआरएचे, म्हाडाचे, एमएमआरडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकाच वेळा वेस्टर्न सबकच्या बोरिवली सारखा एका वॉर्ड मध्ये येऊन अशी बैठक माझ्या राजकीय आयुष्यात मी पहिल्यांदा पाहतोय. आणि त्यामुळे फ्रुटफुल बैठक होती, फलदायी बैठक होती. सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात जे जे निर्णय झाले आणि ज्या ज्या समीक्षा झाल्या त्याच्या संदर्भामध्ये निश्चित सांगतील. चारकोप मतदारसंघाला जेव्हा हा विषय स्पर्श करतो तेव्हा महत्वाचे जो विषय होते की कनेक्टिव्हिटी फ्रॉम कांदिवली वेस्ट, कांदिवली पश्चिमेपासून कांदिवली पूर्वेकडे केवळ मात्र एक कनेक्टिव्हिटी हे कांदिवली फ्लायओव्हरच्या माध्यमातून होत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की चारकोप मतदारसंघ हा मार्गे बीच पासून हा पूर्ण पोईसर जिमखाना मार्ग आणि या इथे मिलाप सिनेमा पर्यंत आहे. दुसरी कनेक्टिव्हिटी जी आता तयार होत आहे ती जनकल्याण नगर ते ओल्ड लिंक रोड टू न्यू लिंक रोड, न्यू लिंक रोड टू शंकर लेन आणि शंकर लेन वरना ती कांदिवली फ्लायओव्हरच्या माध्यमातून कांदिवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत जाणार. हा रस्त्याची नवीन लिंक तयार होत असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक आहे जो एकाच रोडवरनं ट्रॅफिक कंजेशन होतोय तो आता याचा पुढे याचा मार्ग निघणार आहे आणि ते सुरू होणार आहे. दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ज्याची फिजिबिलिटी चेक करण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी सर्व एमएमआरडीए सहित सर्व एजन्सीना त्याची जी आग्रहाची भूमिका मांडली आणि त्यामुळे ते मंजूर करण्यात आलंय. कारशेड जे मेट्रो आता दहिसरवरनं अंधेरीपर्यंत आणि दहिसरवरनं अंधेरी पूर्वेपर्यंत असा जो मेट्रो रूट चालतो त्याचा कारशेड जे मालाड कांदिवलीच्या मध्ये जनकल्याण नगर आणि अथर्व कॉलेजच्या मागे त्या ठिकाणी कारशेड होतोय आहे. त्या कारशेड पासून मेट्रोची सुरुवात पहिलं स्टेशन कारशेड पासून करायचं, ज्याच्यामुळे जनकल्याण नगर, बाफिरा नगर, मालवणी गावठाण, मड, एरंगल, आक्षा, भाटी अशी पूर्ण कांदिवली पश्चिमचे सर्व त्या गणेश नगर पासूनच्या एरियातल्या लोकांना त्या मेट्रोचा पूर्ण लाभ मिळेल आणि त्यांना मेट्रो स्टेशन साठी हे न्यू लिंक रोड पर्यंत यायची गरज लागणार नाही अशी एक भूमिका तपासण्याची, फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याची आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या बैठकीत त्याचा पूर्ण अहवाल देऊन हा मेट्रो कारशेड पासून मेट्रो सुरू होणार अशा प्रकारची भूमिका आजच्या या बैठकीमध्ये घेतली गेली आहे. नवीन लिंक ज्या रोडच्या कनेक्टिव्हिटी कांदिवली वेस्टला महात्मा गांधी रोडला, पोईसर जिमखाना रोडला जोडण्याची होती. महात्मा गांधी रोड पासून सरळ मालाडच्या मालवे रोड पर्यंत जी कनेक्टिव्हिटी होती त्याची थांबलेली कामं आहे त्यालाही मार्गी लावण्याचं काम मागच्या बैठकीत पियुषजींनी महानगरपालिकेला सांगितलं होतं. त्याचा पूर्ण आज आढावा घेतला आणि त्याची प्रोग्रेस ही पाहिली आहे. पुढच्या जवळजवळ 2-2.5 महिन्यामध्ये डायरेक्ट बोरिवली टू मालाड असा एक पॅरलल एसटी रोडचा एक नवीन रस्ता तयार होतोय. याची 2 ब्रिजेसची कामं खोळंबलेली होती. त्याच्या संदर्भात आज त्या बैठकीमध्ये निर्णय घेतलाय. दुसरा महत्वाचा निर्णय जिथे एसआरए स्कीम होत आहेत त्या तिकडच्या एसआरए स्कीमच्या लोकांना तिथेच पुनर्वसन करून द्यायचं, म्हणजे जी लोक जिथे आहेत तिथेच पुनर्वसन होणार. महानगरपालिकेचे प्रकल्प असतील, रोड वायडनिंग असतील, नाला वायडनिंग असतील, रिव्हर वायडनिंग असतील, त्या सगळ्या प्रोजेक्ट एफेक्टेड लोकांना त्याच वॉर्डामध्ये त्याचं पुनर्वसन करण्यासाठी जी भूमिका घेतली होती त्याच्यावरती सरकारने नवीन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. त्याचा GR सुद्धा बाहेर पडलाय आणि पुढच्या काळामध्ये कांदिवलीमध्ये पोईसर नदीला इफेक्टेड जेवढी लोक असतील, प्रोजेक्ट इफेक्टेड जेवढी लोक असतील त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार. म्हणजे आता कुठल्याही प्रकारचा
जी गैर अफवा फैलावली जात होती, लोकांना मिसगाइडेड केलं जात होता, लोकांना हलवण्याच्या ज्या भाषा केल्या जात होत्या त्याला आता पूर्णविराम आलाय आणि अशा सगळ्या माध्यमातून आज ही फ्रुटफुल बैठक ही चारकोपसाठी अतिशय लाभदायी बैठक झाली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. धन्यवाद.